लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनी पासून. तर आता इथे जीवा म्हणतो नंदिनीला, नंदिनी आणखीन एक विचारू का तुला, असं म्हणतो आता जीवा. हो विचारा ना, असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, माझ्या करिअरची रिक्षा सॉलिड अडकून पडलीये. मी कितीही प्रयत्न केला ना तरी ते बाहेर निघत नाहीये. तू मला पायावर उभे राहायला मदत करशील, असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, नाही करणार. का, असं म्हणतो आता जीवा. अहो, कारण मी फक्त तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणार नाही आहे. बरं, तुमच्या यशात माझ्या हाताने टाळ्या पण वाजवणार आहे, असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा हसतो हा 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 करून. ओके, असं म्हणतो आता जीवा. आता मला सांगा, असं म्हणते आता नंदिनी, नेमकं काय करायचं आहे तुम्हाला आयुष्यात. तर जीवा म्हणतो, हा सांगतो सांगतो, असं म्हणतो होता तो. पण त्याआधी चहा, असं म्हणतो होता तो. तर आता हसतो तो परत. तर नंदिनी म्हणते, ठीक आहे, बरं आणते, असं म्हणते. आणि आता ती जाते घेऊन कपडे जे ती सरळ करत असते ते घेते आणि जाते तिथून. प्या प्या तुमची आईस कॉफी प्या, असं म्हणतो होता पार्थ काव्याला, नाहीतर गरम होईल, असं म्हणतो होता तो. थांबा थांबा, असं म्हणतो होता पार्थ. काय आहे, असं म्हणते आता काव्या. घाबरले ना मी, सॉरी, जरा जास्तच एक्साइट झालो होतो, असं म्हणतो होता पार्थ. झालो नाही, तुम्ही नेहमीच जास्तच एक्सायटेड असता, असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो, घ्या ना मला ऍडजस्ट करून घेऊन, असं म्हणत होता तो. करते हा करते, ऍडजस्ट करते, असं म्हणते आता काव्या. कशाला एवढ्या मोठ्याने ओरडताय, माझी कॉफीच आणली असती, असं म्हणते आता काव्या. आज आपण वेगळ्या प्रकारे कॉफी पिऊयात, असं म्हणत होता पार्थ. काय करणार आहेत आता तुम्ही, मसाला मीठ मोहरी सगळं घालून कॉफी प्यायची आहे का तुम्हाला आज, असं म्हणते आता काव्या. नॉर्मल कॉफी तर आम्ही नेहमी पितोच, असं म्हणत होता पार्थ. आज तुमची कॉफी मी पितो, माझी कॉफी तुम्ही प्या, असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या म्हणते, काय, ही सिनेमन कॉफी मी प्यायची आणि ही आईस कॉफी तुम्ही पिणार आहात, असं म्हणते आता काव्या. मी आजपर्यंत आईस कॉफी कधी नाही प्यायलो, आवडेल मला, असं म्हणत होता पार्थ, पण मी सिनेमन कॉफी काय पिणार नाही, कारण मला ती पिण्यात काहीच इंटरेस्ट नाही, असं म्हणते आता काव्या. प्लीज, मला नाही प्यायची आहे सिनेमन कॉफी, दालचिनी नाही आवडतो मला, असं म्हणते ती. बिर्याणी खाताना वेलची आलेली चालते का दाताखाली, असं म्हणत होता तो. बरं मग वेलची चात घातलेली आवडते का तुम्हाला, असं म्हणत होता पार्थ. हो आवडते अर्थात, असं म्हणते आता काव्या. एक्झॅक्टली, वेलची तुम्हाला अशी एरवी आवडत नाही, पण चात घातलेली आवडते. तशीच दालचिनीचं आहे, हे पण आवडणार नाही, पण सिनेमन कॉफी पिऊन बघा, आवडेल तुम्हाला, असं म्हणत होता पार्थ. नाही, असं म्हणते आता काव्या. नाही नाही, मी एकदा सांगितलं ना, मला सिनेमन कॉफी पिण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला आईस कॉफी ट्राय करायची आहे का, ओके मी ऑर्डर करते आणि प्या ना तुम्ही, असं म्हणते आता काव्या. त्यात काय एवढं, मी सुद्धा ऑर्डर करू शकतो, असं म्हणत होता पार्थ. काय काव्या, युनिवर्स आपल्याला रोज काहीतरी सांगत असतो की नवीन नवीन गोष्टी करून पहा, नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्या, असं म्हणत होता पार्थ. काय माहित, तुम्हाला जे आवडत नाहीये ते हळूहळू आवडू लागेल, असं म्हणत होता पार्थ. नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही, असं म्हणत होता काव्या. सिनेमन कॉफी बद्दल बोलतोय, असं म्हणत होता पार्थ. तुम्हाला कशाबद्दल वाटतंय, असं म्हणत होता पार्थ. कुठे काय, असं म्हणते आता ती. काय नाही, ठीक आहे, चला तुमचा युनिवर्स जे काय बोलतंय ते ऐकूया, असं म्हणते आता काव्या. आणि आता पार्थ खूप खुश होतो. घेऊया काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आता, असं म्हणते आता काव्या. थँक्यू थँक्यू, हे घ्या, म्हणून सिनेमन कॉफी आता देतो पार्थ आपली. आणि आता आईस कॉफी काव्याची घेतो तो. चिअर्स, असं करतो आता तो. तर मग आता काव्या पिऊन बघणार आहे आता सिनेमन कॉफी, आणि आता इथे पार्थ सुद्धा आईस कॉफी पिऊन बघणार आहे. आणि आता ते एकमेकांकडे बघतात. तर खूप रोमॅन्टिकचा सीन आहे बघा प्रेक्षक हा. आणि आता पार्थ खूप खुश असतो, आणि आता काव्या पिऊन बघते सिनेमन कॉफी. प्यायच्या आधी खूप नाटकं करते बघा ती प्रेक्षक हो. तर आता पार्थ सांगतो तिला 1 2 3 असं म्हणून दोघे पण पितात आता कॉफी एकत्र. तर आता काव्याचा एक्सप्रेशनच बदलतो. तर आता ती विचारते कसं म्हणून वाटतंय पिऊन. तर आता काव्या परत एकदा एक सिप घेते, आणि आता पार्थ सुद्धा आईस कॉफी पिऊन बघतो. आणि आता काव्याला बहुतेक आवडलेली असते कॉफी. मस्त, असं म्हणतो आता पार्थ. आईस कॉफी मस्त आहे. बरं चला, मला निघावं लागेल, असं म्हणतो आता पार्थ. तुमचा काय प्लॅन आहे, असं म्हणत होता पार्थ. काय नाही, इथून गेल्यावर तुमचं. तर आता वॉच घ्यायला जाणार असते ती. अरे देवा, देशमुखांच्या घड्याळाचं सरप्राईज चुकून बोलून केली असते मी, असं म्हणते आता काव्या. काय काय, असं म्हणत होता पार्थ. तुमचं काय, कुठे काय, असं म्हणते आता काव्या. हा, तुमच्या बडबडीपासनं सुटका मिळावी म्हणून हे मी इथे बसून होणारा अभ्यास करणार आहे, थोडा उशीर इथे बसून, असं म्हणते आता काव्या. ठीक आहे, असं म्हणत होता पार्थ. हा, असं म्हणते आता काव्या. आणि आता तिथे बुक घेऊन बसलेली असते काव्या. तर आता पार्थला आवडत नाही हे काय. तर आता फूल पडलेले असं ना समोर, म्हणजे गुलाबाचं फूल. आता त्याच्याकडे लक्ष जातं पार्थचं. तर आता पार्थ गुलाबाचं फूल घेतो आपल्या हातात, आणि आता तो फूल दाखवतो आता काव्याला, आणि आता तो तिला ते फूल देतो. तर आता काव्याला आश्चर्य वाटतं, काय करतोय पार्थ म्हणून. हे काय, असं म्हणते आता ती. लिमिट्स क्रॉस करताय ना देशमुख, असं म्हणते आता ती. तर आता पार्थ म्हणतो, नाही, आय नो माय लिमिट्स, हे तुमच्यासाठी, असं म्हणत होता तो. असं पानं तुंबडत नका जावो, किती वाईट दिसतं ते, असं म्हणत होता पार्थ. बुकमार्क माझ्याकडे होता पण आता नाही, असं म्हणते आता काव्या. बुकमार्क म्हणून वापरा आहे, असं म्हणत होता पार्थ.
बुकमार्क म्हणून गुलाब. हा, असं म्हणत होता पार्थ. अहो, लोक सुकलेला गुलाब वापरतात, तुम्ही काव्या देशमुख आहात, काहीतरी वेगळं करा. हे बघा, असं म्हणून आता तो गुलाबाचं फुल ठेवतो तिथे आणि आता तो दाखवतो तिला कसं यूज करायचं ते बुकमार्क म्हणून. आणि हे असं करायला कोण सांगतं? तुमचे युनिवर्स. तसंच समजा, असं म्हणत होता पार्थ. बरं, आणि हे गुलाब माझ्या पुस्तकात कोणी बघितलं तर? असं म्हणते आता काव्या. तर सांगा, मी दिलंय, असं म्हणत होता पार्थ. असं म्हणते आता काव्या. अनिशाने दिलंय असं सांगा, असं म्हणत होता पार्थ. हवं तर काय प्रॉब्लेम नाही त्यात, की त्यात काय एवढं, असं म्हणत होता पार्थ. बरोबर आहे, असं म्हणते आता काव्या. काय असं म्हणते आता काव्या? आणखीन काय सांगितलंय का तुमच्या युनिव्हर्सने, जे तुम्ही मला अजून सांगायचं राहिलंय? असं म्हणते आता काव्या. हा, असं म्हणते आता ती. मी पळतो, असं म्हणत होता पार्थ. पळू नका, असं म्हणते आता काव्या. सावकाश सा, असं म्हणते आता ती. तर आता पार्थ खुश होतो बघा प्रेक्षक हो, आणि आता तो तंद्री लावून बघतो तिच्याकडे आणि दोघेही एन्जॉय करतात आता रोमॅन्टिक मोमेंट. तेवढ्यातच आता त्याचा ड्रायव्हर येतो आणि म्हणतो, सर किती वाजले? तर आता पार्थकडे घड्याळ नसतं, तर आता तो म्हणतो 7 वाजले. थँक्यू सर, असं म्हणतो आता ड्रायव्हर आणि जातो तिथून. तर आता तिथून पार्थ सुद्धा निघतो आणि म्हणतो बाय. आता तुमच्या हातात घड्याळ नाही आहे देशमुख, पण आज रात्री तुम्हाला मी मस्त सरप्राईज देणार आहे, असं म्हणते आता काव्या. जस्ट वेट अँड वॉच, असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता 7 वाजले रात्रीचे म्हणून सांगतात आणि आता इथे सकाळ दाखवले बघा खरंच प्रेक्षक हो. आणि नंदिनी आणि जीवा सेम कपड्यात आहेत. तर आता इथे नंदिनी आणि जीवा चहा पित असतात आणि मग आता नंदिनी म्हणते, काय तुम्हाला काय करायचंय? लो कॉस्ट हाऊस? लो कॉस्ट हाऊसिंग म्हणजे काय? असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे लो कॉस्ट हाऊसिंग आणि मिनिमल डिझायनिंग, असं म्हणतो आता जीवा. आणि मग आता नंदिनी म्हणते, सॉरी, मला ह्याच्यामध्ये खूप कमी नॉलेज आहे हो, मला कळेल असं सांगा ना, असं म्हणते आता नंदिनी. बरं, सांगतो. लो कॉस्ट हाऊसिंग म्हणजे कमी खर्चातली घरं. दादा जी घरं तयार करतो ना, ती मोठ्या क्लायंटसाठी रो हाऊसेस, बंगलोज किंवा डुप्लेक्स अपार्टमेंट्स अशी असतात. पण ही घरं सामान्य लोकांना नाही परवडणार. मला त्या लोकांना परवडतील अशी घरं बांधायची आहेत, म्हणजे कमीत कमी खर्चात खूप छान डिझायनिंग केलेली. म्हणजे तूच बघ ना, आपल्याकडे आता इतका पाऊस पडतो, त्याचं पाणी साचतं, ते घरात शिरतं, लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. हे कुठेतरी थांबायला हवं ना, असं म्हणत होता जीवा. म्हणून मला ना कमीत कमी खर्चातली घरं बांधायची आहेत, असं म्हणतो होता जीवा. मी दादाला कायम म्हणतो, मोठमोठी आलिशान घरं बांधली जातात, पण कितीतरी वर्ष लोकांना परवडत नाही, म्हणून रिकामी पडून असतात. हे खरं आहे, हे मी पण पाहिलं, असं म्हणत होता नंदिनी. एक्झॅक्टली, म्हणून माझं स्वप्न आहे, असं म्हणत होता जीवा, की सामान्य गरजू लोकांना परवडेल अशी घरं बांधायची, म्हणजे लोकांना कळक्यापत्राच्या झोपडीसारख्या घरात राहावं नाही लागणार, असं म्हणत होतं जीवा. म्हणजे मग झोपडीतली लोक चाळीतली लोक फ्लॅटमध्ये आणि फ्लॅटमधली माणसं आणखीन मोठ्या घरात जातील, असं म्हणत होता जीवा. सगळ्यांना घर मिळेल, असं म्हणत होता जीवा. कुणीही वेगळं राहणार नाही. छान, असं म्हणते आता नंदिनी. आणि ते काय मिनिमल काय? तर आता जीवा म्हणतो, हे बघ, मी 10 वर्षांचा आहेपर्यंत, आय गेस तुला माहित नाही आहे, आम्ही एका चालीत राहायचो, परळला, ओम सदन नावाच्या. खूप गोड आठवणी आहेत तिथल्या. लहान लहान घरं असायची. प्रत्येक घरातली बाई किती लक ठेवायची ना घर. म्हणजे असं अजिबात नाही वाटायचं की आपण कुठल्या तरी साध्या घरात किंवा अगदी एकदम गरीब घरात आलोय म्हणून, असं म्हणत होता जीवा. म्हणजे जागा इतकी छोटी असायची, पण त्या कमी सामानातही किती डिटेलिंग करायचे माहितीये का, असं म्हणत होता जीवा. म्हणजे फोल्डिंगच्या खुर्च्या, फोल्डिंगचे टेबल, म्हणजे तुला सांगू, तो पार्टिशन सरकून 1 बेडरूम किचनचे 1 बेडरूम फ्लॅट सुद्धा झालेलं पाहिले मी, असं म्हणतो आता जीवा. आणि तेव्हापासून ना मला एक गोष्ट कायम वाटत आली आहे, की लेस इज मोर, असं म्हणत होता जीवा. सुखी होण्यासाठी खूप खूप सामानाची किंवा मोठमोठ्या बांधकामाची गरज नसते. कमी पण थोड्या गोष्टींमध्ये तुम्ही सुखी होऊ शकता. आणि म्हणूनच मला थोड्या वेगळ्या प्रकारची पण कमी किमतीतली घरं बांधायची आहेत, असं म्हणत होता जीवा. ह्या सगळ्या माणसांसाठी. म्हणजे बाबा आणि दादा जे करतायत ना, थोडं वेगळं आहे हे. ह्यात ना सामान्य लोकांना फायदा होणार आहे. इनफॅक्ट तुझ्या आनंद निवासमधले लोक सुद्धा हे मॉडेल वापरू शकतात, असं म्हणत होता जीवा. खरंच किती छान समजावून सांगितलं तुम्ही मला. आणि किती उत्तम कल्पना आहे ही. म्हणजे खरं तर ह्याला कल्पना असं नाही म्हणता येणार, कारण सर्वसामान्य माणसांवर जी काय परिस्थिती ओढावते ती तुम्ही स्वतः पाहिली आहे, फील केली आहे, आणि त्यातून तुम्हाला हे सुचलंय, असं म्हणते आता नंदिनी. आणि त्यामुळे मला हे जास्त आवडलंय, असं म्हणते नंदिनी. हे बघ, पण बाबा आणि दादा जे करतात ना, ते सुद्धा छानच आहे, असं म्हणत होता जीवा. पण ना मला त्या गरजू लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी घरं बांधायचे आहेत. म्हणजे तू जे आनंद निवासमधल्या लोकांसाठी करतेस ना, तसं काहीतरी करायचं आहे, असं म्हणत होता जीवा. मला जमेल ना गं, असं म्हणत होता जीवा. का नाही जमणार, असं म्हणत होता नंदिनी. अर्थात जमेल. उलट तुमच्या या कल्पना सामान्यांच्या उपयोगी येत आहेत, हे ऐकूनच खरं तर समाधान वाटतंय मला. खूप मस्त कल्पना आहे तुमची, तुम्ही करा जीवा.
आणि जे तुम्हाला करायचं आहे ना तेच करा असं म्हणते नंदिनी. तुमच्यासोबत आहेच मी असं म्हणते आता ती. आणि आता दोघे हसतात एकमेकांकडे बघून. आणि आता इतक्या छान तुमच्या आयडिया आहेत त्याच्यासाठी चार्ज तर व्हायलाच पाहिजेत. चला उचला कप असं म्हणते आता नंदिनी. आणि आता दोघे जीवा आणि नंदिनी चिअर्स असं म्हणतात. आणि आता ते एकमेकांकडे बघतात. आणि नंदिनी खूप खुश असते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे माळिनी स्वयंपाक करत असते. नंदिनी आता गणपती गेलेत ना आता नॉनव्हेज करायला पाहिजे सगळ्यांसाठी असं म्हणते तर माळिनी. आता तू करच मसाले भात छोले खिचडी कोणीही खाणार नाही तसं म्हणते आता माळिनी. आणि आता बघा प्रेक्षक किचन मध्ये असते माळिनी आणि नंदिनी. आणि आता स्वयंपाक करत असते माळिनी आणि तिलाच असिस्ट करत असते नंदिनी. आणि आता ते दोघं स्वयंपाक करताना सगळं बोलत असतात बघा प्रेक्षक किचन मध्ये. कोणाचं तरी पोट दुखेल कोणाला तरी गॅसच झालेल्या असतील. डिनर नको आहे आम्हाला म्हणून सरळ निघून जातील. खरंच असं म्हणते नंदिनी. हो आणि उपाशी राहतील का तर अजिबात नाही असं म्हणते माळिनी. दुसऱ्या दिवशी तू जेव्हा कचरा टाकलेला डब्बा बघशील ना तेव्हा यांची पापड डोळ्यासमोर येतात असं म्हणते माळिनी. चिकन बिर्याणी वगैरे ऑर्डर करतात सरळ बाहेरून असं म्हणते माळिनी. बापरे असं म्हणते तर नंदिनी. आई हे सगळे तुमच्या लाडांचे परिणाम आहेत. मला तर वाटतं ना जीवा आणि पार्थला मध्ये मध्ये पिठलंच द्यायला हवं मागच्या वेळेसारखं असं म्हणते आता नंदिनी. तर आता माळिनी म्हणते त्यांना देशील ग पिठलं पण यांचं काय असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणते नंदिनी. म्हणजे तुला काय वाटतंय हे जे चिकन बिर्याणी ऑर्डर केली जाते ते कोण करतं असं म्हणते माळिनी. तुझे सासरे असं म्हणते आता ती. काय असं म्हणते नंदिनी. म्हणून मी म्हणते ना यांची फूस असते म्हणूनच जीवा आणि पार्थ शेफारलेत असं म्हणते माळिनी. तर आता तेवढ्यातच माळिनीला कॉल येतो. कॉल घेते हा असं म्हणते आता ती. ताईचा फोन आहे नंदिनी जरा बघशील का आणि मटण शिजलंय का तेही थोड्या वेळाने बघ असं म्हणते आता माणिनी नंदिनीला. आणि मग आता माणिनी आपल्या बहिणीबरोबर बोलत असते फोनवर. ताई ग तू गणपतीला आली नाहीस वगैरे बोलत असते ती. आणि आता इथे नंदिनी मटण बनवत असते. काय असं म्हणते आता माणिनी. काय सांगतेस तू असं म्हणते माणिनी. तर आता नंदिनी जाते तिथून. तर आता तिथे युग सुद्धा येतो का देवा असं म्हणून रडायला लागते तर माणिनी. मग आता असं म्हणते आता माणिनी. ऐक ऐक मी येऊ का पुण्याला तू सांग मला असं म्हणते आता माणिनी. अगं पण तू एकटी कशी. आई अगं काय झालंय असं म्हणत होता युग. ठीक आहे मी पण तुला कधी गरज लागली तर मला सांगशील हा असं म्हणते आता माणिनी. मी अगदीच येऊ शकते. काळजी घे बाई असं म्हणते माणिनी. तर आता फोन ठेवते. आई काय झालंय तू पाणी पी असं म्हणत होता युग. पाणी प्या तुम्ही असं म्हणते तर नंदिनी. तुला माहित नाही आहे आमचा पुण्याचा आनंदात आहे ना त्याचा डिवोर्स झालाय असं म्हणते आता माणिनी. काय असं म्हणत होता युग. तर आता नंदिनीला आठवतं आमच्या मुलांना तुमच्यावर सोपवलंय त्यांना जपा असं म्हटलेले असते ना माणिनी. हे घर मोडू नका असं आठवतं आता नंदिनीला. पण आता काय झालंय परत असं म्हणते नंदिनी. ती मुलगी चांगली नव्हती अगं नंदिनी असं म्हणते आता माणिनी. अगं त्या अपेक्षाचं अफेअर होतं तिच्याच ऑफिसमधल्या तिच्या बॉस सोबत. अफेअर आधी होतं आणि लग्नानंतरही ही चालूच होतं असं म्हणते माणिनी. ही अशी मुलगी आनंदला सोडून गेली म्हणून म्हणून आनंदने काल झोपेच्या गोळ्या घेतल्या ग असं म्हणते आता माणिनी. हॉस्पिटलमध्ये होता तो. म्हणजे आता ताई सांगत होती की आता तो ठीक आहे पण असं का करतात ही मुलं असं म्हणते तर माणिनी. तर आता युग पण हे सगळं ऐकत असतो. विसरता आलं नसेल त्याला त्याचं प्रेम. अपेक्षा वहिनीवर खूप प्रेम होतं ना त्याचं असं म्हणत होता युग. आणि आता युग रडत असतो. अरे पण तिचं प्रेम होतं का त्याच्यावर असं म्हणते माणिनी. नव्हतं ना असं म्हणते आता रडत रडत माणिनी. असतं तर हे सगळं घडलंच नसतं असं म्हणते आता ती. युग मला एवढंच कळतंय की जे सोडून जातं ते प्रेमच नसतं असं म्हणते आता माणिनी. तर आता युग रडत असतो जरा. काय करायता ना तुम्ही आजकालची मुलं तेच कळत नाही असं म्हणते माणिनी. तुम्हाला ते प्रेम दिसतं जे तुम्हाला सोडून गेलंय. आणि ते सोडून गेलेल्या प्रेमाच्या आठवणीत तुम्ही स्वतःचा जीव देण्याचा विचार करेपर्यंत जाता असं म्हणते तर माणिनी. एवढी मजल तुमची जाते आणि मग अशा वेळेला आई वडिलांची आठवण येत नाही का असं म्हणते माणिनी. त्यांच्या प्रेमाचं काय. काल परवा तुमच्या आयुष्यात आलेल्या त्या मुलीला तुम्ही ते स्थान देता तो मान देता याच्याविषयी मला काहीच म्हणायचं नाहीये. पण ती मुलगी तुम्हाला तो मान देते का ह्याचा तरी विचार करायला हवा असं म्हणते माणिनी. तर आता यू खूप रडायला लागतो आणि नंदिनीला जरा ऑकवर्ड वाटतं. तुम्ही त्या स्वार्थी मुलीच्या नादात स्वतःचा जीव गमावण्याचा विचार करता आणि आईवडील. आम्हाला तर विश्वासच बसणार नाही की आपल्या पोटच्या पोराने असा काहीतरी विचार केलाय म्हणून असं म्हणते आता माणिनी. तर आता नंदिनी युगकडे बघत असते कारण तो रडत असतो. तर नंदिनी म्हणते युगच्या डोळ्यात खूप पाणी असतं आता. तर माणिनी म्हणते अरे बाळा तू रडू नकोस. आनंद दादा ठीक आहे वाटलंस तर त्याला फोन कर असं म्हणते माणिनी. का कोणास ठाऊक पण युगच्या मनाचा थांगच लागत नाही. म्हणजे तो आता सुद्धा ते जे रडतोय त्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे असं म्हणते आता नंदिनी. कसं कळणार ते मला असं म्हणते आता ती. आणि युग इथे रडत असतो. तर आता काव्या येते. काय काय असं म्हणते आता काव्या. काय झालंय तुम्हाला असं म्हणते आता काव्या. काकू असं म्हणते आता ती. युग अरे असं म्हणते आता काव्या.
अरे असं म्हणते आता काव्या, काय झालं याला? तर आता तो पळून आत जातो. काय नाही, तू जा फ्रेश होऊन ये जा, असं म्हणते आता नंदिनी काव्याला. तर आता काव्या म्हणते, अगं ताई ऐक ना, आज जरा डल वाटत होतं मला. तो तुझा हळद बेसन तो फेस पॅक करतेस ना नेहमी, तो मला करून देशील? जरा फ्रेश वाटेल, असं म्हणते आता काव्या नंदिनीला. हो मी लगेच आणते, असं म्हणते नंदिनी आणि आता जाते ती फेस पॅक करायला. येते काकू, असं म्हणते आता काव्या. आणि आता मानिनी तिथेच बसलेली असते एकटीच आता डायनिंग टेबलवरती. तर आता इथे रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या येते. चला. अरे हा. तर आता बुक आपलं बाहेर काढून ठेवते ती. आणि आता वॉचेस आणलेले असते ना ती पार्थचे, ते सुद्धा आता बघते बघा ती प्रेक्षक हो, त्याची काच बरोबर आहे का म्हणून. आणि आता खूप आनंद होतो काव्याला ते घड्याळ बघून, कारण आता दुरुस्त केलेलं असतं ना ते. चला, असं म्हणते आता काव्या, घड्याळ रिपेअर झालेलं आहे. बोका येऊ द्या घरी, मस्त सरप्राईज देते त्याला. अरे ते याच्या आत हे लपून ठेवायला हवं, असं म्हणते आता काव्या. नाहीतर त्यांना दिसेल ते, असं म्हणते आता काव्याने लपून ठेवायला जाते आता ती आत तिच्या कपाटाकडे. तर आता कपाटामध्ये लपून ठेवते आता काव्या ते घड्याळ. तेवढ्यात सध्या माळिनी येते तिथे. काव्या, असं म्हणते आता माळिनी. आणि काव्या म्हणते, तुम्ही? असं तिला धक्का बसतो बघून, कारण ती लपत असते ना आता घड्याळ. अहो, असं म्हणते आता काव्या, एवढी का घाबरतेस? मीच आहे, असं म्हणते आता माळिनी. नाही, असं म्हणते आता काव्या, हा लेप नंदिनीने पाठवलाय, असं म्हणते आता माळिनी. अरे मग तुम्ही कशाला आलात? मला आवाज द्यायचा होता ना, मी आले असते बाहेर, असं म्हणते आता काव्या. एवढं काय त्यात, असं म्हणते माळिनी. तर आता पाणी प्यायला लागते काव्या. नंदिनी फोडणी देत होती म्हणून मी तिला म्हणालं की मी देते. अरे चा, असं म्हणते आता माळिनी. असं फ्रेश फुलाला कोण ठेवतं पुस्तकामध्ये, असं म्हणते आता माळिनी. कुणी दिलं, असं म्हणते आता ती. तर आता काव्या म्हणते, अजून कोण देणार? तर आता सांगतच नाही आता काव्या. हे गुलाब माझ्या या पुस्तकांमध्ये कोणी बघितलं तर अनिशाने दिलंय असं सांगा, असं म्हटलेलं असतं ना. पार्थने दिलंय असं म्हटले असते तर काकूना उगाच ऑड वाटेल. आणि वाटेल त्यांना की आमचं नातं प्रेमाकडे वाटचाल करताय. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. मला माझ्या बायकोसोबत असायला हवी. मी कायम तुमच्या सोबत असेन, असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा म्हणतो, कायम? इतका सुंदर गुलाब तू आज काव्याला दिलाय, असं फोन करून मानिनी अनिशाला विचारते. तर अनिशा नाही म्हणते. तर काव्या म्हणते, अनिशाने दिलं. अनिशा म्हणते, मी दिलंच नाही म्हणजे? नक्कीच हे गुलाब. तर आता आता इथे काव्याने सरप्राईज प्लॅन केलेला असतो पार्थला, आणि आता ती घड्याळ देते त्याला. तुम्ही नेहमी म्हणता ना मी काव्य आहे, काव्य आहे. खरंच तुम्ही काव्य आहात, चांगले आहात आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहात, असं म्हणतो आता पार्थ. आणि आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.